नमस्कार, मी यतीन साडी तुम्ही बघताय गाड्या कशा हलतात है, माणसं कशी होते, गोलमाल है भाई भाई, सब गोलमाल है। क्या गोलमाल है दिखाता हूँ आपको। यहाँ पे आधा रोड सीमेंट कॉन्क्रीट का बनाया गया है और यहाँ पे आधा रोड नहीं बनाया। अर्धा रोड बनवला है, अर्धा रोड नाही बनवला आहे। काय करतात आहे जनप्रतिनिधी, काय करतात आहे का मला बाकीचं काही म्हणायचं नाही। पाऊस वाढत चालला आहे, उद्या हे पाण्याचं लेवल वाढलं तर कोणाला रोड काय आणि खड्डा काय समजणार नाही। असं पूर्ण टिळकनगरची अवस्था आहे, ही अवस्था पूर्ण टिळकनगरची आहे। ओके, टिळकनगरचे 3 रोड, बिल्डिंग नंबर 46च्या इथून ते 113 पर्यंत कलवाड्या डॉक्टरच्या इकडचा रोड, हे सगळे रोड असे आहेत। काय करताय जनप्रतिनिधी? हे बघा सुभाषजी इकडे, सुभाषजी तुम्ही सांगा। कालपासून कमीत कमी 10 बाईकवाले इथे पडलेत। हा जागा आहे ना, आम्ही संध्याकाळी बसतो, सकाळी बसतो, हे फक्त रेती टाकून सिमेंट टाकून ठेवलंय इथे। बाईकवाले सुभाषजी, माझं जनप्रतिनिधी हजारो रुपये खर्च करून हा रोड बनवण्यात आला। हजारो रुपये खर्च करून जर जनप्रतिनिधींना माहिती होतं की हा रोड कंप्लीट होऊ शकत नाही, किंवा ऑफिसर BMC लोकांना माहिती होतं हा रोड बनवू शकत नाही, किंवा हे रोड 3-4 रोड जे कॉलनीमध्ये बनवू शकत नाही टिळकनगरमध्ये, मग का तुम्ही बनवायचा अट्टहास केला? कशासाठी ते उद्घाटन केली? कशासाठी हे रोड दाखवले तुम्ही? का लोकांचे जीव तुमच्यासाठी प्यारे नाही आहेत? मग तुम्ही जनप्रतिनिधी कोणी पडला इकडे, कुठल्या फॅमिलीला काय हादसा झाला, कुठली रिक्षा कोलमडली, काल मोठा इन्सिडेंट झाला आहे शाळेचा, त्याच्यानंतर कुठलं मोठं इन्सिडेंट झालं इकडे, अशा रोड अर्धा रोड बनवला, अर्धा रोड नाही बनवल्यामुळे, तर त्याला तुम्ही भेटायला जाणार आणि माणुसकीने काय विचारणार, कसे आहात तुम्ही, काय कसं तुमचं बरं आहे ना? पण त्यांचा होणारा खर्च कोण करणार? त्यांना होणारे नुकसान, त्यांचं मानसिक जो त्यांना त्रास होणार, त्याचं गुन्हेगार कोण बनणार? मी एवढं सांगू इच्छितो, BMC जर तुम्ही रोड बनवू नाही शकले तर तुम्ही त्याची उपाययोजना तरी करा। आता हा अर्धा रोड आणि अर्धा रोड नाही झालाय, तो लोकांना पाणी बोला सुभाषजी तुम्ही, पाणी लेवल झालाय, तर रिक्षावाले बाईकवाल्यांना वाटतं की तिथेही रोड आहे म्हणून ते त्या दिशेने जातात। आणि कपल्स म्हणजे दोघे नवरा बायको पण असे पडलेले आहेत, रिक्षा पण अशी वाकडी होते तिकडे बघा। आणि हा बघा, बघू शकता तुम्ही पुन्हा लेवल झाले त्याच्या ह्याच्यामध्ये, तर तिथे काहीतरी उपाय करता यावा असं माझंही म्हणणं आहे, यतीनजीचंही म्हणणं आहे। माणसं पडताना बघतोय, एवढंच म्हणायचं BMCला मी इशारा करू इच्छितो, जर एक पण हादसा झाला तर पूर्ण मुंबईभर ही न्यूज गाजेल। एक पण हादसा झाला तर माझं शपथ आहे, मी कमिशनर साहेब मी स्वतः उतरेन इकडे, आणि मी एवढंच सांगतो महापौर मॅडम, कमिशनर मॅडम, तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो, बघा ना काय हालत आहे, काहीतरी आम्हाला करून द्या सोय, ज्याच्याने हा रोड आहे आणि हा खड्डा आहे, हा रोड आहे, हा अर्धा रोड बनलेला नाही आहे। हजारो रुपये खर्च करून कॉन्ट्रॅक्टर जर आम्हाला एवढी सुरक्षा देऊ शकत नाही तर आम्हाला काय फायदा आमचा टॅक्स भरायचा? आवाज उचलतो, जबाबदार कोण? ह्याला जबाबदार कोण? आम्ही जे टॅक्स भरणार आहे ते जनप्रतिनिधी का BMC? कोण जबाबदार आहे तेवढं मला सांगावे, हीच माझी इच्छा। बस करतो, धन्यवाद।